हिंगोली आणि कळमनुरी नगरपालिकेच्या निवडणुका या पार पडल्या आणि येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला वसमत नगरपालिकेचं मतदान होणार आहे। या ठिकाणी वसमतमध्ये भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत सुषमा शिवदास बोड्डेवार आणि आपल्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार गजानन घुगे। सर, प्रचाराला आजपासून पुन्हा एकदा सुरुवात झाली। खरं तर इलेक्शन लांबणीवर पडलं होतं। येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे, 21 तारखेला निकाल आहे। कशा प्रचाराचा तुमचा आता टप्पा असणार? बघा, प्रक्रिया ही नंतर खरं म्हणजे इलेक्शन वाढल्यामुळे प्रक्रिया वाढली आणि आज या ठिकाणी प्रचाराची जो रंगात आलेला हरकत नाही। आणि आता बस सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी प्रचार करत आहेत आणि आमच्या प्रचाराला महाराष्ट्राचे महसूल मंत्री आमचे चंद्रशेखर बावळकर साहेब या ठिकाणी 16 तारखेला 1 वाजता वसमत या ठिकाणी येणार आहेत। आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा सर्व जे उमेदवार आहेत 26, 27 आणि अध्यक्ष हे पूर्णच्या पूर्ण प्रभागामध्ये प्रत्येक घरोघरी गल्लोगल्ली आणि आमच्या मतदारापर्यंत जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कमळाला, भारतीय जनता पार्टीतून निशाणी कमळ याला आपण उमेदवाराला मतदान करावं व अध्यक्षपदाकरता आमच्या सुषमाताई बुड्डेवार आणि सर्व नगरसेवक आहेत त्यांना आपण कमळाच्या फुलावर मतदान करून भारतीय जनता पार्टीला सेवा करण्याची संधी द्यावी ही या ठिकाणी आम्ही मागणी लोकांना करत आहोत। खरं तर हिंगोली नगरपालिकेसाठी तुम्ही स्वतंत्र लढलात। आमदार संतोष बांगर यांनी देखील कॅन्डिडेट दिला होता आणि भाजपाचे तुमचे भाऊराव बांगर होते। महायुद्ध रंगलं होतं तुमच्या आमदारांमध्ये आणि बांगर साहेबांमध्ये। हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरच्या दोघं एकत्र आले, फोटो व्हायरल झाले, असं म्हणतात की पडद्यामागे वेगळाच खेळ झाला। बघा, राजकारणामध्ये मतभेद मनभेद झाले नाही पाहिजे। राजकारणामध्ये मनभेद झाले नाही पाहिजे आणि जर कुणाला आम्ही दोघं बोलत असू आणि कोणी फोटो करून जर प्रकाशित केली असेल तर असं होऊ शकत नाही ना की आम्ही फार गळा लावला, आम्ही कोणाला मिळालो, असं होत नसते। आणि मतदान मागताना प्रत्येक माणूस राजकीय पक्ष आहेत, राजकीय पक्षामध्ये आपापल्या उमेदवाराचा प्रचार करणं आणि त्या कार्यकर्त्यांना निवडवण्यासाठी नेत्यानं जीवाचं रान करणं हे अपेक्षितच आहे। बरं, ज्या डॉक्टर मारुती कॅतमवर यांची तुम्ही मनधरणी केली आणि भाजपामध्ये त्यांना सामील करून घेतलं, खरं तर तेच म्हणत होते की जुने चेहरे नको, नवा चेहरा पाहिजे। आता जुन्या चेहऱ्याकडे जाऊन बसले त्यानं सांगितलं आहे, मी सांगायलो, पक्षानं सर्वे केला आणि सर्वे केल्याच्यानंतर या ठिकाणी सुषमाताई बुड्डेवार वरचढ झाल्या आणि त्याने मान्य केलं की आपण आपल्याला दोघं जर वेगळे उभे राहिलो त्या ठिकाणी मताचं विभाजन होईल आणि नगरपालिकेला भारतीय जनता पार्टीचा झेंडा कोण त्या ठिकाणी फडकणार नाही, म्हणून त्यानं फार मोठेपणाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला माघार घेतली आणि पाठिंबा दिला। ज्या प्रकारे आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रामध्ये जाऊन त्या आजीला जे काही सांगितलं मतदान इथे करा, आचारसंहितेचा भंग केला, ते म्हणतात मला काही फरक पडत नाही। बघा, तो काय म्हणतं, त्याला ते गुन्हा दाखल झाला ना, काही केला नाही म्हणणं हे वेगळं आणि गुन्हा दाखल झाला म्हणजे काहीतरी केल्याशिवाय गुन्हा दाखल झाला नाही ना। बरं, काय वसमतमध्ये सीएम साहेबाची सभा होणार आहे अशा चर्चा आहेत, काय परिस्थिती असेल वसमत? आज संध्याकाळी आम्हाला कळेल। आज संध्याकाळी आम्हाला निश्चित माननीय मुख्यमंत्री मोदीची सभा मिळेल की नाही आज संध्याकाळी आम्हाला निश्चित कळेल। वसमतमध्ये तुमची फाईट कोणासोबत आहे? राष्ट्रवादीसोबत की काँग्रेस? आमची लढत आहे काँग्रेससोबत। बरं, किती नंबरला राहील या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप किती नंबर? हा 3 नंबरच ना, भारतीय जनता पार्टी नंबर 1, काँग्रेस नंबर 2 आणि नंबर 3 राष्ट्रवादी राहील। बरं, दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्या जे बाजूला जे उमेदवार आहेत शिवदास बोड्डेवार हे म्हणले होते की काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत त्या आमच्या प्रतिस्पर्धी आहेत, त्या आमच्या भगिनी आहेत। त्यामुळे असा संदेश पसरला आहे की कुठंतरी भाजपा म्हणजे राष्ट्रवादीची धोक्यात आणण्याचा प्रयत्न करते। बघा, राजकारणामध्ये भाऊ बहीण माझ्या हिंगोलीमध्ये आई आणि मुलगी लढाई आहे, कळमनुरीमध्ये एकीकडे आई आहे आणि एकीकडे मुलगा आहे, एकीकडे बहिणी लढायल्यात, जावा लढायल्यात, इथं बहिणी लढायल्यात। राजकारणामध्ये बहिणीचं फक्त नातं राजकारणामध्ये नसते, मैदानात उतरल्यानंतर बहीण नाही, आई नाही, बाप नाही, माऊ नाही, मावशी नाही, सब सरीके रे कमळ। ते असं देखील म्हणतात की मग बहीण आहे तर मग दिवाळीचं भाऊबीचं गिफ्ट देऊन माघार देऊन नाही त्यांना देऊ ना, आम्ही निवडून आल्यानंतर निश्चित त्यांना बोलू, त्यांना साडेचोळी करू, जेव घालून तुम्हाला बोलू आम्हाला जेवायला। बरं, आपल्यासोबत उमेदवार आहेत जे वसमत नगराध्यक्षपदाचे शिवदास बोड्डेवार। ज्या प्रकारे तुम्ही म्हणले होते की ज्या काँग्रेसच्या सीमा अब्दुल हाफिज ज्या आहेत त्या तुमच्या भगिनी आहेत, प्रतिस्पर्धी आहेत, त्याहून टीका होते की भगिनी आहेत तर मग दिवाळीचं गिफ्ट देऊन माघार घेऊन टाक। एक सांगतो मी तुम्हाला की मी जे म्हणलं असेल की भगिनी आहे, मी आज बी म्हणतो माझी भगिनी आहे म्हणून। कसं आहे की शिवाजी महाराजांनं परिस्थितीला सुद्धा मान दिलेला आहे, त्यामुळं माझी बहीण ती आहे, छोटी बहीण आहे, कारण आम्ही सहवासात राहिलेलो आहे। पण इलेक्शनमध्ये ज्यावेळेस विरोधात राहतात त्यावेळेस असं नाही म्हणलं पाहिजे की ती माझी बहीण नाही म्हणून। त्यामुळं मी माझ्या परीनं मी या ठिकाणी वसमत शहरामध्ये जे काम करायलो 30 वर्षापासून काम करायलो, विरोधी पार्टीचे जे काही सन्माननीय आमदार असतील त्यांनी सांगितले की जुन्याला हटवा, नवीनला बसवा, परंतु काम केल्यानंतर
काम केल्यानंतर माणूस निवडून येत राहतो आणि एक वेळेस निवडून नाही आलो, मी 6 वेळेस निवडून आलो आणि 7वी वेळेससुद्धा माझी पत्नी सुविध पत्नी सुषमा शिवदास बोड्डेवार या नगर परिषदमध्ये 21 तारखेला नगराध्यक्ष म्हणून बसल बरं, जे राष्ट्रवादीचे नगरसेवक पदाचे उमेदवार जे आहेत, कचऱ्याचं टेंडर त्यांच्याकडे होतं सचिन दगडू, ते म्हणतात की तुम्ही जे टीका केली होती 4 दिवसापूर्वी की 6 वर्षात नवकरींनी काय केलं, तर ते म्हणतात की तुमचा 35 वर्षाचा अनुभव काय कामाचा, आमदार साहेबांनी पाईपलाईन आणल्या, हे आणली, भरपूर विकास केला. मी सांगतो, सचिन दगडू हा एक वेळेस निवडून आलेला नगरसेवक आहे. सर्वाला माहीत आहे की कोणासोबत राहतो, प्रत्येक वेळेस जो तो राहिलेला माणूस आहे त्याला तो धोका देतो, हे आम्हाला बघितलेलं आहे मी. आणि यावेळेससुद्धा हे आता नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतरसुद्धा सन्माननीय आमदाराला तो धोका देईल असं मला अपेक्षित आहे. लाडक्या बहीण, नेमकं लाडक्या बहिणीची योजना कोणाची, भाजपची, राष्ट्रवादीची की कोणाची नेमकं? महाराष्ट्र सरकार जे युतीचं सरकार आहे त्याची आहे. सगळ्याच्या बॅनरवर लाडक्या बहिणीचा. आमची तर लाडकी बहीण, आम्ही मुख्यमंत्री कोण आहे सध्या, देते कोण, खिशातून देणारा नंबर 1 कोण आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत आणि मुख्यमंत्री महोदय पैसे आपल्याला देत आहेत. लाडकी बहीण भारतीय जनता पार्टीची आहे. बरं, लाडक्या बहिणीचं बॅनरवर तुम्ही प्रचार तर टाकले, पण त्या ठिकाणी महिलेचा तुम्ही फोटो देखील टाकले पैसे हातात घेताना, प्रलोभन वगैरे वाटत नाही का तुम्हाला? भारतीय जनता पार्टी लाडक्या बहिणीला पैसे 1500 रुपये महिना देते, बरोबर आहे. एका घरात 3-4 महिला आम्ही लाडक्या बहिणीला पैसे देतोय. आम्ही घरकुल दिले, पियाच्या पाण्याची योजना दिली, त्यांना संजय निराधाची पगार वाढली, त्यांना आम्ही घरकुल दिले, घरकुलमध्ये गॅस दिला, गॅसनंतर आम्ही त्या ठिकाणी अन्नधान्य दिले, गहू ज्वारी दिली. त्याच्यानंतर तुम्हाला आता जे रोजगार आहे, रोजगाराला आम्ही पेटी दिली, भांडे दिलेत, 50,00,000 रुपये लग्नाकरता देतोय. आणि हे भारतीय जनता पार्टीने दिलेलं लोकांपर्यंत आहे. हे तुमच्या पैशानं लोक भुलणारे नाहीत. 1000-500-1500 लोक जर दराला देतील, ते लोक त्या ठिकाणी जबाब देतील तुम्हाला. आणि तुम्हाला कळेल 21 तारखेला की भारतीय जनता पार्टीनं दिलेल्या सर्वसामान्य जनतेला ह्या लाभ या ठिकाणी निश्चित तुम्हाला दिसेल. तुम्ही बॅनरवर असं छापले की भाजपला मत म्हणजे लाडक्या बहिणीच्या 1500 रुपये याला मत, जर तुम्हाला मतदान केलं नाही तर तुम्ही 1500 रुपये देणार नाही का? भारतीय जनता पार्टीनं काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले लाडकी योजना अखंड चालू राहणार आहे, हे बंद राहणार नाही. म्हणजे काय सगळे आम्हाला, आम्ही जर लाडक्या बहिणी पैसे देतो, KYC मध्ये महिला वगळल्या म्हणतात तुम्ही. एक लक्षात ठेवा, जेवढे आम्ही पैसे लाडक्या बहिणीला देतो तेवढे आम्हाला मतदान करायलेत का? आम्ही तर मुस्लिम समाजाला द्यालो, SC समाजाला द्यालो, दलित समाजाला द्यालो. आज सर्व महाराष्ट्रातल्या जेवढ्या महिला येतात त्याच्या 50-40 जो 70% महिला आम्ही लाडक्या बहिणी ते पैसे देतोय ना. पण आम्ही ते म्हणणार मतदान देतच असं नाही ना. योजना सरकार देणं काम आहे सरकारचं, मतदान करणं हे महिला माता भगिनीचं, आमच्या लाडक्या बहिणीचं काम आहे, ते करतील. तुम्ही म्हणतात की आमदार राजू नवघरे जे आहेत त्यांनी प्रशासक जे नगरपालिकेवर होतं कारभार स्वतः नवघरेंनी पाहिला प्रशासक असताना. बघा, मी एक सांगतो तुम्हाला, मी असं म्हणलं, तुम्ही जे म्हणाले ते असेल सांगतो की प्रशासक काळामध्ये कोण कामं केले हे सर्व जनतेला माहीत आहे. आणि कुठलीही काम असली तिथं प्रशासक काळामध्ये त्यांच्याशिवाय झालेली नाही, कारण त्यांचे जे चेलेचपेटे आहेत तेच काम बघतात त्यांचं. राष्ट्रवादी रिंगणात नाही का तुमची फाईट काँग्रेससोबत? म्हणजे महाविकास आघाडीच्या काँग्रेसचा उमेदवार जो आहे त्याच्यासोबतच फाईट आहे. आमदाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि तुम्ही म्हणताय काँग्रेससोबत फाईट आहे. आमदार मी ते समजू शकत नाही की आमदाराची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आमदारासारखं राहिलं पाहिजे. याच्या अगोदरसुद्धा इथं बरेच आमदार होऊन गेले, मिनिस्टर होऊन गेले, पण इतक्या लेवलला खाली कधी गेले नाहीत. बरं, काय लेवलला गेले? नाही, लेवलला गेले म्हणजे मी सांगतो तुम्हाला, म्हणजे दाबदडपशाही करणं, प्रेमानं मतदान मागितलं पाहिजे. नगर परिषदचं मतदान आहे आणि प्रेमानंच मतदान मागितलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं आढळले की त्यानं म्हणजे प्रेशर टाकायले. काही कार्यकर्त्याचे तसे स्टेटमेंटसुद्धा आहेत. तुम्ही महायुतीमध्ये त्यांना निवडून दिले काम होतं. महायुती त्यावेळेस महाराष्ट्र शासनामध्ये महायुती होती. त्यानंतर त्यानं सुद्धा शब्द दिला होता की नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला आम्ही देऊ, परंतु त्यानं दिलं नाही. त्यामुळं त्यांचा आज काय विचार आहे म्हणजे की त्यांना निवडून दिलं म्हणजे महायुतीचा आदेश होता की राजू नवघरेचं काम करा म्हणून. आम्ही निष्ठावान कार्यकर्ते आहेत. आम्ही एका पार्टीमध्ये जेव्हा महायुती होती त्यावेळेस आम्ही म्हणजे महायुतीचंच काम करणार आहे, त्यामुळे आम्ही त्यांना निवडून दिलं होतं. काय वाटते विजयाची खात्री? ना काय वाटते विजयाची खात्री? काय वाटते भाजप निवडून येणार? बरं, नक्कीच आपण पाहू शकतो की येणाऱ्या 20 तारखेला वसमत नगरपालिकेचं मतदान होणार आहे. आणि बरं अजून गजानन घुगे आहेत ते आवाहन करणार. मी सर्व वसमत नगरपालिकेच्या सर्व मतदारांना माता भगिनी आणि नम्र विनंती करतो की येणाऱ्या 21 तारखेला भारतीय जनता पार्टी 21 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळावर आपण जास्तीत जास्त मतदान करून सुषमा शिवदासजी बोड्डेवार यांना आपण निवडून आणावं व वसमतचा विकास करण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे वसमतचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्हाला नम्र विनंती आहे की आपण जास्तीत जास्त कमळाला मतदान करावं. नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये ख्यातमोर साहेब फार चर्चेत होते. यावेळेस काय होईल भाजपचं?
नक्कीच विजय होणार आहे. आता जसं घुगे साहेब किंवा नाना आपले श्रीकांतराव देशपांडे साहेब म्हटले त्याप्रमाणे आपला 21 तारखेला तुम्हाला निकाल दिसेल की माननीय सुषमाताई बोड्डेवार मॅडम ह्या नक्कीच निवडून आलेला तुम्हाला निकाल दिसेल. कारण आता जे चित्र आहे ते बदललेलं आहे. नक्की लोक विचार करूनच मतदान करतील आणि BJPचा विजय होईल. तुम्ही नागपूरपर्यंत घेऊन गेले की आता मोर साहेबांना विधान परिषदेवर घेणार का सगळं? विधान परिषदेवर घ्यायचं का लोकसभेत घ्यायचं हे तुम्ही ठरवा. तुम्ही ठरवणार आहात का? भारतीय जनता पार्टी ठरवत असते कार्यकर्त्याला कोणत्या कार्यकर्त्याला काय द्यायचं हे भारतीय जनता पार्टी ठरवलेलंच असते. कार्यकर्त्याला कसं कुठं कोण्या पदावर बसवायचं हे भारतीय जनता पार्टी पुनर्वसन करणार. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला निश्चितच त्यांची त्या ठिकाणी निवड करण्याचा करता भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की येणाऱ्या 20 तारखेला वसमत नगरपालिकेचं मतदान होणार आहे आणि 21 तारखेला वसमत नगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकेल हे आपल्याला कळेलच. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत.